अभी सांसें बाकी है। अगर मुझे दफन करना है तो मार के दफन करना। हॉररच्या नव्या एका व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 2007 मध्ये रिलीज झालेली एक आणि तो हॉरर आहे आणि सस्पेन्स मध्ये खूप आहेत आणि खूप डरावणी म्हणजे भीती वाटणारी मूवी आहे आणि ह्याचे डायरेक्टर आहेत रामेश ब्रदर्स म्हणून डायरेक्टर आहेत आणि त्यांनी ही मूवी 2007 मध्ये त्यांची आलेली होती आणि त्यांनी खूप हॉरर मूवी काढल्या पण त्याच्यामध्ये कुठली हिट झाली नाही। पण ही जी हॉरर मूवी 2007 मध्ये आली होती त्यांनी जी आणली होती ती खूप हिट झाली आणि त्या मूवीचे नाव आहे तुम्हाला पाठीमागे स्क्रीनवर तर दिसत असेल तर ती आहे घुटन मूवीज। ठीक आहे, ही मूवी खूप प्रसिद्ध झाली, हिट झाली आणि त्याची स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर ही जी आहे ती महिला प्रेतात्मावरती स्टोरी आहे आणि आपल्या प्रियकराचा बदला घेण्यासाठी म्हणजेच तिचा बेवफा पती म्हणजे बेवफा पतीचा बदला घेण्यासाठी ती प्रेतात्मा बनून येते आणि त्याची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण जे सीन आहे जी स्टोरी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो असेच हॉरर भरे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुम्हाला जर हॉरर मूवीज आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन हॉररचे व्हिडिओ आणि अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, ही जी स्टोरी आहे रामेश ब्रदर यांनी जी क्रिएट केली खूप खतरनाक आहे, सस्पेन्स आहेत आणि जी स्टोरी आहे ती स्टोरी त्या स्टोरीमध्ये काय असतं तर जी कॅथरीन नावाची एक श्रीमंत घराण्यातली मुलगी असते, तिची एक कंपनी असते आणि त्या कंपनीमध्ये एक मॅनेजर असतो। तो मॅनेजर रवी कपूर असतो आणि रवी कपूर आणि जो कॅथरीन असते यांचा विवाह होतो। पण जो रवी कपूर असतो तिची इस्टेट आणि जायदाद बघून तिच्याशी तो लग्न करतो आणि लग्न केल्यानंतर त्याचं जे प्रियकर असती त्याच्या ऑफिसमध्येच सेक्रेटरी असते जी प्रिया नावाची सेक्रेटरी असते आणि ती सेक्रेटरीवरती तो प्रेम करत असतो आणि कॅथरीन जी असती जी रवी कपूरची जी पत्नी असते ती कॅथरीन याच्यावरती खूप प्रेम करत असते, जीवापाड प्रेम करत असते। पण जो रवी कपूर असतो ते रवी कपूर तिला फक्त तिच्या इस्टेटसाठी तिच्या जायदादसाठी तिनं ती जायदाद हडप करण्यासाठी तिच्याशी लग्न केलेलं असतं आणि हे जे रवी कपूर आहे तो तिच्या ऑफिसमधली जी सेक्रेटरी असतो तिच्यावरती तो प्रेम करत असतो आणि ही बातमी जेव्हा कॅथरीनला कळते ती कॅथरीन डायरेक्टली म्हणजे तिला दारूचं व्यसन असतं कॅथरीनला आणि ती तिच्या नवऱ्याला म्हणजे रवी कपूरला फोन करते आणि रवी कपूर हा ऑफिसमध्ये आहे म्हणून सांगतो पण ॲक्च्युली तो प्रियासोबत एका बारमध्ये डान्स करत असतो, अय्याशी करत असतो म्हणायला हरकत नाही। वाद होतात या कारणामुळे की प्रिया आणि तिचे अफेअर असतं त्याच्यामुळे कॅथरीनला खूप त्रास होत असतो, त्याच्यामध्ये ती दारू पित असते आणि ह्या नशेमध्ये त्या दोघांची भांडणं होतात। कॅथरीन पिलेली असते आणि रवी कपूर हा शुद्धीमध्ये असतो आणि ह्या दोघांच्या भांडणामध्ये रवी कपूर कॅथरीनला जोरात धक्का देतो आणि धक्का दिल्यामुळे कॅथरीन ही काचेच्या एका जो टेबल असतो शो टेबल असतो त्याच्यावरती पडते आणि तिच्या चेहऱ्यामध्ये पूर्णपणे काचा घुसतात आणि ती तिथे बेशुद्ध होते आणि जो रवी कपूर असतो रवी कपूरचा जो मित्र असतो तो मित्र आणि रवी कपूर जो की जग्गी नाव असतं जे रवी कपूरचा मित्र असतो ते दोघं जण रवी कपूरचा दोस्त तिथं आलेला असतो आणि ही घटना रवी कपूर जग्गीला सांगतो आणि ते दोघं जण बघतात तर जी कॅथरीन असते ते बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली असते पण ह्या दोघांना वाटतं की ती मेलेली आहे। त्यामुळे ते काय करतात एक कफन आणतात आणि जे ताबूत असते ताबूतमध्ये तिला घेऊन जातात आणि जेव्हा ते स्मशानभूमीमध्ये जातात म्हणजेच कब्रस्थानमध्ये जातात आणि खड्डा खोदतात। खड्डा खोदल्यानंतर जे कबर आहे त्या कबरमध्ये जे ताबूत ठेवतात आणि तिला मध्ये टाकतात आणि टाकल्यानंतर जेव्हा ते वरून ते खिळ्याने ठोकतात त्यावेळेस जो कॅथरीन असते जी म्हणजे ते बेशुद्ध अवस्थेत असते ती कॅथरीन म्हणजे तिथं जीव म्हणजे येतो म्हणजे ते शुद्धीत येते आणि त्यावेळेस काय होतं ते खालून बुक्क्या मारते म्हणजे जे त्यांचा ताबूत असतो त्या ताबूतला खालून ते उघडण्यासाठी हे करते तरफड चालू असते तिचे की म्हणजे तिचा दम घुटत असतो मध्ये तिथे शुद्धीत आल्यानंतर। पण ज्यावेळेस ह्या दोघांना जग्गीला आणि
जो रवी कपूर असतो त्या दोघांना कळतं की ही जी कॅथरीन आहे ती जिवंत आहे आणि तिला खालून बुक्या मारताना ते म्हणजे तिचे नख वगैरे ते लागतात त्या कॅथरीन जो कफन असते त्याला. आणि ह्या दोघांना कळाल्यानंतर ते काय म्हणतात की जर हिला बाहेर आपण काढलं ह्या अवस्थेत तर ते पोलीसमध्ये जाईल, आपल्यावरती केस होईल आणि आपण ह्याच्यामध्ये जे आहे ते अडकून बसताल, केस कचेरीमध्ये अडकून बसताल. पण जेव्हा जी ही कॅथरीन असते तेव्हा खालून तिचा जीव घुटत असतो, तिचा जीव जात असतो आणि त्यावेळेस ती खूप म्हणजे तिला वाटतं आपण मरतोच आता. त्यामुळे ते जीवाच्या आकांताने त्या जे कफन असतं त्याला जो खालून धक्के देत असते त्या कब्रमधून, पण ते दोघं जण आहे ते वरून प्रेशर करतात, दाबतात आणि ते खिळे ठोकून तिला पॅक करतात. ठीक आहे. आणि ते दोघं जण तिथून निघून जातात. आणि जी कॅथरीन असते त्या कबरमध्ये तर ती काय होते, अचानक ती बाहेर येते आणि त्यांच्याकडे जे आपल्याकडे ते बाबा असतात तसे ती ब्रदर्स असतात ते जे की तंत्रमंत्र करणारे असतात, तर त्यांच्याकडे जाते आणि तंत्रमंत्रकडे जे गेल्यानंतर जे बाबा असतात त्याला जाती तिच्याकडे पळत जाते, त्यांच्याकडे पळत जाते कॅथरीन. आणि जेव्हा त्या बाबांना विचारते की यांनी मला जिवंत आहे त्या कबरमध्ये म्हणजे पुरलं आणि माझा जीव तिथे असा तडपडत होता, मी कसे तरी जीवाच्या आकांताने उठून आले आणि तुमच्यापर्यंत पोहोचले, मला तुम्ही वाचवा. तर त्यावेळेस जेव्हा ते ब्रदर्स असतात ते जे तंत्रमंत्र करणारे असतात तर त्यावेळेस ते काय म्हणतात की कॅथरीन तू मर चुकी हो, तुझा आहे आत्मा प्रेत आत्मा आहे, उसकी आत्मा बाहेर आलेला तुझा प्रेत तुम्हारा जिस्म मिट्टी में दफन हो चुका है. जो स्मशानभूमी आहे जे कब्रस्थान आहे तिथे पळत जात असते आणि तेव्हा फादर म्हणजेच ते तंत्रमंत्र करणारे जे फादर्स असतात ते फादर्स तिला म्हणतात परत जाण्याचा प्रयत्न केला तर तू भयानक प्रेत आत्मा बनशील आणि प्रेत आत्मा असं त्या कबरमध्ये असे ती स्वतःला तिथे झोकून देते आणि त्या कबरमधून अशी भयानक प्रेत आत्मा बाहेर येते आणि ती म्हणते की मी यांना सोडणार नाही, यांचा बदला घेणार. आणि अशा प्रकारे ती कॅथरीन असते ती रवी कपूर आणि जग्गी नावाचा दोस्त असते त्यांना आधी भीती घालते आणि त्यांना असं दाखवून देते की कॅथरीन अजून जिवंत आहे आणि त्यांना प्रत्येक येणारी रात्र त्यांच्यासाठी भीतीसाठी मरण्याची असते. आणि हे दोघे ज्यावेळेस जेव्हा ह्यांना भास होतो कळतं की जेव्हा ही कॅथरीन आपल्याला प्रेत आत्मा बनून आली आहे त्यावेळेस ते फादरकडे जातात. पण याच्या अगोदर फादरनी ह्या दोघांना हे केलेलं असतं की ती भयानक प्रेत आत्मा बनलेली आहे आणि ज्यावेळेस भयानक प्रेत आत्मा बनलेली असते त्यावेळेस ते विश्वास बसत नाही. म्हणजे रवी कपूर आणि जो जग्गी असतो ते त्या फादरवरती विश्वास ठेवत नाहीत, त्यांना घरातून हाकलून देतात. पण ज्यानंतर ते प्रेत आत्मा ह्यांना समजते ह्या दोघांना रवी कपूर आणि ह्यांना की खरंच आहे त्यावेळेस जेव्हा ते फादरकडे जाते तेव्हा फादर म्हणतात की मी तुमची कशाच प्रकारे मदत करू शकत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅथरीनला जर याच्यातून मुक्त करायचं असेल तर तुम्हाला तिचं जी आहे तर कॅथरीनचं असं म्हणणं असतं की मला तुमचा जीव पाहिजे, मी तुम्हाला मारणार, तुम्ही मला जिवंत कबरमध्ये टाकलंय आणि मला मारलंय, माझं जीव मी जीवाच्या आकांताने तिथं प्रयत्न केला पण तुम्ही ऐकलं नाही, मला जिवंतपणे तुम्ही त्या कबरमध्ये टाकलं. आणि अशा प्रकारे जी कॅथरीन आहे ती त्यांना सांगते. पण ज्यावेळेस ही जी कॅथरीन या दोघांच्या स्वप्नामध्ये रात्री म्हणजे येणारी प्रत्येक रात्र ह्यांच्यासाठी भयानक असते आणि ह्यांच्यामध्ये शेवटी काय होतं की जी प्रिया असते जी रवी कपूरची जी गर्लफ्रेंड असते ती शेवटी काय म्हणते की रवी तू जी कॅथरीन म्हणते तसं कर. तर कॅथरीन तिला स्मशानभूमीमध्ये घेऊन जाते आणि त्याला तिथे भयानक जशी जिवंतपणे जसं कॅथरीनला त्या कबरमध्ये त्या ताबूतमध्ये ठेवून टाकलेलं असतं त्याच प्रकारे जी कॅथरीन आहे ती रवी कपूरला तिथे जिवंतच त्या कबरमध्ये म्हणजे त्याच कबरमध्ये ओढून त्याचा जीव घेते आणि जी कबरस्थानमध्ये आहे ते पूर्ण भयानक असं तिथं जे होतं ते तुम्हाला त्या पिक्चरमध्ये बघितले असंच कळेल. आणि असं भयानक वातावरण सस्पेन्स मूवीज तिथे तुम्हाला पाहायला भेटेल आणि याचं बॅकग्राऊंड साऊंड इतका खतरनाक आहे की तुम्हाला हा पिक्चर नक्कीच आवडल्याशिवाय राहणार नाही. आणि मित्रांनो जे थोडे क्लिप आपण याच्यावरती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जी कॅथरीन आहे ती कॅथरीन कशी भूत झाली आणि त्यांचा बदला कसा घेतला आणि शेवटी हे जे रवी कपूर आहे त्यांना स्वतः त्या ताबूतमध्ये असं ओढून ती कबर आहे ती ऑटोमॅटिकली बंद होती आणि जी पूर्ण ती आसपासचे दगड वगैरे त्याच्यावरती माती येते. अशा प्रकारे या चित्रपटाची स्टोरी आहे. तर मित्रांनो
ही हॉरर स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन जे हॉरर मूवीज तुम्हाला पाहण्यायोग्य आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, तुम्हाला कुठल्या हॉरर मूवीविषयी माहिती पाहिजे असेल ते पण सांगा, आणि जी तुम्ही बघितली नाही मूवी ती सुद्धा आम्ही तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करू. 2007 मध्ये ही जी राजे बंधू आहेत, जे कुठले बंधू आहेत तर ते दोन बंधू आहेत, ते रामेश बंधू यांनी, रामेश ब्रदर यांनी ही मूवी बनवलेली आहे. आणि खूप खतरनाक मूवी आहे म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही पण ही मूवी बघा. तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा ही अवेलेबल आहे मूवी, आणि तिथे फ्रीमध्ये तुम्ही बघू शकता. आणि खतरनाक मूवी आहे, घुटन नावाची आहे, 2007 मध्ये रिलीज झालेली. अशा प्रकारे तुम्ही घुटन मूवी बघा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये हॉररच्या एका नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.